नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट असणार आहे। मित्रांनो, शासनामार्फत आज एक जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। या जी आरच्या माध्यमातून प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी फॉर्म भरले होते तर अशा लाभार्थ्यांची नुकसान भरपाईची रक्कम आता शासनाने वर्ग करण्याची पावले उचललेली आहेत। म्हणजे लवकरच आता शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती झालेल्या पिकाची नुकसानीची भरपाई अनुदानित स्वरूपात खात्यावरती जमा केली जाणार आहे। तर यासाठीचा मित्रांनो शासनामार्फत एक जी आर जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। आणि या जी आर मध्ये विशेष गोष्ट सांगायची म्हणजे या जी आर मध्ये अनुदान आपल्या खात्यावरती किती येणार आहे याचा सुद्धा उल्लेख जो आहे तो मित्रांनो या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तर सविस्तर माहिती पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून अशा ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट येत असतात, सरकारी योजना येत असतात, याची संपूर्ण व्यवस्थितरित्या डिटेल माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। तर मित्रांनो, चला तर वेळ न घालवता आपण सविस्तर जी आर पाहायला सुरुवात करूया। तर जी आर पाहण्यासाठी सुरुवातीला आपल्याला डेस्कटॉपवरती यायचं आहे। या ठिकाणी आपण स्क्रीनवरती डेस्कटॉप पाहू शकता। मित्रांनो, हा डेस्कटॉप जो आहे तो याच्यावरती आपण जी आर जो आहे तो ओपन केलेला आपल्याला पाहायला मिळेल। महाराष्ट्र शासनामार्फत हा जी आर जो आहे तो प्रसिद्ध आहे। तारीख पाहिजे आहे 29 जानेवारी 2000। म्हणजे मित्रांनो, हा आजचा जी आर जो आहे तुम्ही या ठिकाणी पाहत आहात। विषय पाहायचा आहे प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान। या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम लक्षात घ्या, खरीप हंगाम आहे 2022 सालमध्ये ज्या लाभार्थ्यांनी फॉर्म भरले होते त्यांच्यासाठी ही खास अपडेट असणार आहे। करिता रुपये 2,93,99,316 इतकी रक्कम विमा कंपनीस वितरित करण्यासाठी मंजुरी देण्याबाबत। तर या ठिकाणी मित्रांनो संबंधित विमा कंपन्या ज्या असतील यांना शासनामार्फत अनुदान जे ते वितरित करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। खरीप हंगाम 2022 सालचा मित्रांनो हा अनुदान असणार आहे। याच्यामध्ये सविस्तर माहिती पाहिली तर जी आर मध्ये खाली त्याची सविस्तर डिटेल देण्यात आलेली आहे। आणि याच्यामध्ये विशेष अशी गोष्ट सांगायची म्हणजे मित्रांनो इथं तुम्हाला 1000 रक्कम पाहायला मिळेल। त्याची माहिती घेऊया। इथं प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात येत असून काही प्रकरणी पीक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात परिगणित होत आहे। तर मित्रांनो, पीक विम्याची रक्कम जी आहे ती अति कमी प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित होत होती। तुम्ही ऐकलं असेल 500 रुपये वितरित झाले, 600 रुपये, 700 रुपये, 450 रुपये। तर अशा अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित होत होते। तर त्या संबंधीची विशेष अपडेट म्हणजे अशा प्रकरणांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना विम्याच्या परताव्यापोटी नुकसान भरपाई रक्कम 1000 पेक्षा कमी येत असल्याने किमान रक्कम 1000 अदा करण्यासंदर्भात संदर्भीय क्रमांक अन्वये निर्णय घेण्यात आलेला असून परिपत्रकान्वये सदर योजने संदर्भातील अंमलबजावणीची कार्यपद्धती व अटी व शर्ती विहित करण्यात आलेल्या आहेत। तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला आता खात्यावरती 1000 पेक्षा कमी रक्कम जी आहे ती वर्ग केली जाणार नाही। 1000 किंवा त्याच्यापेक्षा जास्त जी विम्याची रक्कम असेल तर ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावरती आता वितरित केली जाणार आहे। म्हणजे मित्रांनो आपल्या खात्यावरती 400, 500, 800 अशा पद्धतीच्या रक्कम ज्या आहेत त्या वितरित होणार नाहीत। सरळ शासनामार्फत 1000ची अनुदानाची रक्कम आपल्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो याच्यापेक्षा जास्त अनुदान असेल तर ती सुद्धा रक्कम तुमच्या खात्यामध्ये वर्ग होईल, परंतु कमीत कमी 1000 रुपयाचं या ठिकाणी लिमिटेशन देण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर पुढे आपल्याला सविस्तर माहिती पाहिजे आहे। संचालनालय कृषी आयुक्तालय पुणे यांच्या संदर्भात पत्रान्वये मागणी केल्यानुसार प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2022 करिता 2,93,99,316 इतकी रक्कम वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर या ठिकाणी मित्रांनो जी रक्कम जी आहे ती शासनाच्या विचाराधीन होती ती आता या ठिकाणी वर्ग करण्यात येत आहे। शासन निर्णयामध्ये खाली त्याची सविस्तर डिटेल पाहू शकता। विशेष म्हणजे खरीप हंगाम 2022 साठीचा जो तक्ता आहे या ठिकाणी खाली सविस्तर डिटेल त्याची आपल्याला पाहायला मिळेल। खरीप हंगाम 2022 करिता स्तंभ क्रमांक 6 मध्ये एकूण 2,93,99,316 इतकी रक्कम खालील प्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। तर या ठिकाणी शासनाकडून मान्यता जे मिळालेली आहे खाली तक्ता मित्रांनो व्यवस्थित पाहू शकता। या ठिकाणी कोणकोणत्या विमा कंपन्यांना ही रक्कम जी आहे ती वितरित करण्यात आलेली आहे, कोणकोणत्या कंपन्यांकडे किती शेतकरी रजिस्टर्ड आहेत, म्हणजे किती शेतकऱ्यांनी आपला पीक विमा उतरवलेला आहे त्याची सुद्धा या ठिकाणी सविस्तर डिटेल आपल्याला पाहायला मिळेल। रकमेचा तक्ता पाहायचा आहे। टोटल शेतकरी 75,193 असतील।
त्याची रक्कम मित्रांनो 7,51,96,000 इतकी रक्कम जी मित्रांनो या ठिकाणी विम्याची होत आहे। तर त्याच पद्धतीने शासनाने सुद्धा याची तरतूद जी आहे ती पुढे कशी केलेली आहे त्याची सविस्तर डिटेल आपल्याला इथं पाहायला मिळेल। या पद्धतीने मित्रांनो हा जी आर जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। यामध्ये विशेष सांगायचं म्हणजे आपल्या खात्यावरती मित्रांनो कमीत कमी 1,000 रुपयाचं अनुदान शासनामार्फत आता जमा केलं जाणार आहे। तर या संबंधीचा मित्रांनो हा जी आर जो आहे तो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला होता, तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं। भरपूर शेतकऱ्यांनी 2022 मध्ये खरीप हंगामात आपल्या पिकांचा विमा उतरवला होता, त्यांना अनुदान जे ते अद्याप मिळालं नव्हतं। आता हे अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहे, शासनाकडून रक्कम जी आहे ती वितरित करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो चालू घडायला ही विशेष अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं। अशाच नवनवीन अपडेटसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राइब करून ठेवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद।